स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चोकोते. आपण युनिट नंबर 2 प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट सुपरवायझरी लेवल ह्यातील नेक्स्ट पॉईंट आत्ता काय करतो बघा बघत आहे. ठीक आहे. तर बघा कोणता आहे, मॅचिंग ह्युमन नीड विथ जॉब नीड. तर आपण ह्याच्यामध्ये काय बघणार आहे बघा, ह्युमन नीड म्हणजे ह्युमनची गरज काय आहे आणि जॉबची नीड म्हणजे काय, जॉब नीड. जॉबची नीड म्हणजे जॉबच्या रिलेटेडचे काय काय नीड्स आहेत. तर हे आपण काय करायचं आहे बघा, ह्याच्यामध्ये मॅचिंग बघणार आहे, मॅचिंग ह्युमन नीड विथ जॉब नीड. ठीक आहे. तर फर्स्ट काय बघणार आहे बघा, ह्युमन नीड्स. तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते आता आपण काय करणार आहे बघा, ह्याच्यामध्ये बघणार आहे. तर बघा, एरिया ऑफ वर्क, त्यानंतर बघा स्कोप ऑफ परफॉर्मन्स. जो काही आपण परफॉर्मन्स करणार आहे तर त्याचा स्कोप, त्यानंतर वर्क आपण जे काही करणार आहे तर त्याचा एरिया ऑफ वर्क, स्कोप ऑफ परफॉर्मन्स, त्यानंतरनं वर्क जस्टाईज ॲज पर कपॅसिटी, कपॅबिलिटी. ठीक आहे. तर ज्याप्रमाणे त्याची कपॅबिलिटी आहे त्याप्रमाणे त्याला वर्क दिलेलं आहे का, तर ते पण ह्याच्यामध्ये बघणार आहे बघा. त्यानंतरनं बघा जे काही ॲथॉरिटी आहे तर ॲथॉरिटी इन वर्कमध्ये जी काही ॲथॉरिटी आहे, म्हणजे ज्याला जी ॲथॉरिटी दिलेली आहे तर ती ॲथॉरिटी व्यवस्थित आहे का. जो काही कोणी डिसिजन घेणार आहे, टेक अ डिसिजन कशाची, तर ॲथॉरिटीप्रमाणे जो डिसिजन घेणार आहे तर तो डिसिजन. त्यानंतरनं जी काही क्रिएटिव्हिटी आहे तर फ्री हँड फॉर क्रिएटिव्हिटी, वर्क बिलो स्ट्रेस लेवलचा आहे का. त्यानंतरनं ह्युमनची जी काही ट्रीटमेंट आहे तर ती ह्युमन ट्रीटमेंट असेल, ती ह्युमन ट्रीटमेंट. त्यानंतरनं सॅलरी जी ह्युमनला दिलेली जाणारी आहे तर ती कोणती, तर ती सॅलरी. तर ते पण तिथं आपण काय करणार आहे, बघणार आहे ह्युमन नीडमध्ये. त्यानंतरनं फॅसिलिटीज रिगार्डिंग वर्क, त्यानंतरनं बोनस असेल, बेनिफिट्स असेल, म्हणजे ज्याप्रमाणे ह्युमनला बेनिफिट्स दिलं पाहिजे, त्याचं वर्क किती आहे, त्या वर्कप्रमाणे म्हणजे त्याला किती वर्क दिलेलं आहे तर त्या वर्कप्रमाणे त्याला व्यवस्थितपणे त्याचे बेनिफिट्स भेटतात का. त्यानंतरनं बोनस म्हणजे हे काम केल्यानंतरनं हे बोनस ह्या वर्करला भेटणार आहे तर बोनस पण त्याला भेटतो का. आणि रिअवॉर्ड्स म्हणजे एखादी गोष्ट चांगली घडल्यानंतरनं त्याला अवॉर्ड दिलं जातं का. तर ह्या गोष्टी पण तिथं काय आहेत, ह्युमनच्या निडेड आहेत. ठीक आहे. त्यानंतरनं प्रमोशन्स बघा, एखादी गोष्ट व्यवस्थितपणे कंप्लीट झाल्यानंतरनं की कंटिन्युअसली त्या खुर्चीवरून त्याला काय केलं जातं बघा, प्रमोट केलं जातं, म्हणजेच काय, प्रमोशन. ठीक आहे. स्टेटस अँड व्हॅल्यू इन ऑर्गनायझेशन. त्यानंतरनं बघा सपोर्ट फॉर ऑर्गनायझेशन इन डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये त्याला सपोर्टिंग भेटतं का. रिस्पेक्ट इन फ्रंट ऑफ अदर एम्प्लॉयला म्हणजे इन फ्रंट ऑफ अदर एम्प्लॉय म्हणजे एक एम्प्लॉय त्याला दुसऱ्या एम्प्लॉयसमोर त्याला रिस्पेक्ट भेटतो का. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं काय होतात बघा, ह्युमन नीडमध्ये बघितल्या जातात. मॅचिंग द ह्युमन नीड अँड जॉब नीड. त्याच्यामधले आपण फर्स्ट काय बघतोय बघा, ह्युमन नीड. एरिया ऑफ वर्क असेल, स्कोप ऑफ परफॉर्मन्स, त्यानंतरनं अथॉरिटी, त्यानंतरनं ह्युमनची जी काही ट्रीटमेंट दिली जाते, सॅलरी, बोनस, रिअवॉर्ड, बेनिफिट्स, प्रमोशन्स, त्यानंतर एकमेकांसमोर दिल्या जाणारा रिस्पेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्युमन नीडमध्ये काय केलेल्या आहेत बघा, बघितलेल्या आहेत. ठीक आहे. तसंच बघा जॉब नीड्सचं काय आहेत बघा, वर्क डन विथ इन टायमिंग. जे काही दिलेलं टायमिंग आहे तर त्या टायमिंगमध्ये वर्क डन होतं का. क्वालिटी ऑफ वर्क आहे का आपला, क्वांटिटी ऑफ वर्क आहे का. सेफ्टी ॲट जॉब, जो काही जॉब आहे तर तो सेफ्टी आहे का. नो वेस्टेज तर नाही आहेत ना होत. त्यानंतरनं एरर असतील, मिस्टेक असेल, फेल्युअर आहे तर ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. लेस सुपरविजन, नेचर ऑफ वर्क, मॅनपॉवरची जी काही स्किल आहे तर स्किल ऑफ मॅनपॉवर, टीमवर्क असेल, स्मूथ प्रोडक्शन, जे काही प्रोडक्शन आहे तर ते स्मूथली वर्किंग होतं का. त्यानंतर नो स्टॉपेज, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, एखादं वर्क आहे तर ते व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे का. त्यानंतर सफिशियंट रिसोर्सेस ॲज अ इनपुट, जे काही रिसोर्सेस आहेत तर ते इनपुट ॲज अ इनपुट म्हणून सफिशियंट रिसोर्सेस आहेत का. तर हे काय आहेत बघा, जॉब नीड्स. हे काय होते बघा, जॉब नीड. वर्क डन विथिन टायमिंग, क्वालिटी वर्क, क्वांटिटी वर्क, सेफ्टी वर्क, नो वेस्टेज, कंट्रोल, सगळ्या गोष्टीसाठी. एरर असतील, मिस्टेक असतील, फेल्युअर असेल तर त्याच्यासाठीचा कंट्रोल, मॅनपॉवरचं स्किल, टीमवर्क, स्मूथ प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन वर्क, त्यानंतरनं रिसोर्सेस ॲज अ इनपुट हे सफिशियंट आहे का. तर
ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत बघा, जॉब नीडच्या आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर आपण काय बघितलं की जॉब नीड आणि ह्युमन नीड बघितलं. ठीक आहे. तर त्यानंतरनं बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा की अलॉटमेंट ऑफ टास्क ऑफ इंडिव्हिज्युअल अँड इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप अमॉंग द पर्सनल वर्किंग इन अ ग्रुप. अलॉटमेंट ऑफ टास्क ऑफ इंडिव्हिज्युअल अँड इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप अमॉंग द पर्सनल वर्किंग इन अ ग्रुप. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा, जे काही टास्क आहे म्हणजे जो आपण टास्क देणार आहे तर तो टास्क जसा काय करायचा आहे त्याच्यामध्ये अलॉटमेंट करायचा आहे. ठीक आहे. तर बघा त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क टू इंडिव्हिज्युअली वर्क डिस्ट्रीब्युशन करणे. म्हणजे बघा की तुम्ही जो काही मेगा प्रोजेक्ट आहे तर तो काय करतायत की ग्रुपवाईज तुम्ही मेगा प्रोजेक्ट कंप्लीट करताय, बरोबर आहे. आणि इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट म्हणजे बघा जे सब्जेक्टचे तुम्हाला प्रोजेक्ट दिलेले आहेत तर ते सब्जेक्टचे प्रोजेक्ट तुम्ही काय करताय बघा इंडिव्हिज्युअली कंप्लीट करतात. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क टू इंडिव्हिज्युअली जे काही वर्क आहे तर ते काय करायचं डिस्ट्रीब्युशन करणं. ठीक आहे. गिविंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टास्क, जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ती टास्क म्हणजे जो काही टास्क आहे तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी देणे, जो काही टास्क आहे तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी देणे. ठीक आहे. ऑफरिंग द अथॉरिटी कन्सर्ड विथ द वर्क, जे काही वर्क आहे तर त्याची अथॉरिटी त्याचं काय करायचं आहे ऑफर करणे. ऑफरिंग द अथॉरिटी कन्सर्ड विथ वर्क. ठीक आहे. रिसोर्स हँड ओव्हर टू देम, जे काही रिसोर्सेस आहेत म्हणजे एखादं टास्क कंप्लीट करण्यासाठी काय रिसोर्सेस लागणार आहे बघा. तुम्हाला एखादा आता टायपिंग करायचं आहे आणि हा काय झाला आहे तो एक टास्क झाला आहे. ठीक आहे. मग ते टायपिंग करण्यासाठी किंवा ते टास्क कंप्लीट करण्यासाठी काय लागणार आहे रिसोर्सेस, तुम्हाला कम्प्युटर लागणार आहे. मग कम्प्युटर आला म्हणजे काय आला, कीबोर्ड असेल, माऊस असेल, मॉनिटर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग त्या काय झाल्या रिसोर्सेस झाल्या. तर त्या रिसोर्सेस तिथं काय करणे हँडओव्हर करणे, रिसोर्सेस हँडओव्हर टू देम. ठीक आहे. एक्सप्लेनिंग जॉब डिटेल्स, आता जॉब काय करणार आहे तुम्ही तर त्या जॉब डिटेल्स बघा. पहिल्यांदा आपण एखादं आपलं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतरनं आपल्याला जॉब करण्यासाठी एखाद्या कंपनीमध्ये गेल्यानंतर नेमकं त्या कंपनीमध्ये जाऊन आपण काय काम करणार आहे हे आपल्याला माहीत नसतं, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय केलं जातं बघा ट्रेनिंग दिलं जातं, बरोबर आहे. मग ट्रेनिंग दिल्यानंतरनं आपल्याला काय होतं तिथं एक्सप्लेनेशन भेटतं त्या जॉबचं डिटेल्सचं एक्सप्लेनेशन. म्हणजे एखादं जॉब कंप्लीट करण्यासाठी आपण एक्सप्लेन करणार, एक्सप्लेनिंग जॉब डिटेल्स. ठीक आहे. त्यानंतर कम्युनिकेशन पॅरामीटर लाईट वर्क स्पेसिफिकेशन टाईम डेडलाईन क्वालिटी स्टँडर्ड, म्हणजे पॅरामीटर तिथं काय केलं पाहिजे बघा कम्युनिकेटिंग केलं पाहिजे. कशाचे की वर्क स्पेसिफिकेशन, कोणतं वर्क एका पर्टिक्युलरी वर्क स्पेसिफिकेशनसाठी तुम्ही कोणतं पर्टिक्युलरी वर्क तिथं स्पेसिफाय करणार आहे, कुठलं स्पेसिफिक वर्क कंप्लीट करणार आहे आणि ते वर्क कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला टाईमचं काय डेडलाईन आहे तर ते डेडलाईन असेल किंवा क्वालिटी कोणत्या क्वालिटीचं स्टँडर्ड तिथं तुम्ही करणार आहे, कोणतं क्वालिटी स्टँडर्ड तिथं करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या पॅरामीटरमध्ये आपण काय केलं पाहिजे कम्युनिकेट केलं पाहिजे. ठीक आहे. ऑफरिंग द ट्रेनिंग गायडन्स रिगार्डिंग द टास्क, एखाद्या टास्कसाठी त्यांना काय ट्रेनिंग गरजेचं असेल तर ते ट्रेनिंगची ऑफर दिली पाहिजे, त्यांना गाईडलाईन दिलं पाहिजे म्हणजे गायडन्स दिलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये होत्या बघा मिनिंग ऑफ अलॉटमेंट ऑफ टास्क, मिनिंग ऑफ अलॉटमेंट ऑफ टास्क. ठीक आहे. लक्षात आलं हा पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप अमॉंग द पर्सन वर्किंग इन अ ग्रुप. इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप अमॉंग पर्सन वर्किंग इन अ ग्रुप. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा काय फॉर्मेशन ऑफ अ ग्रुपचं फॉर्मेशन, फॅमिलिरिटी अमॉंग द ग्रुप मेंबर्स, जे काही ग्रुप मेंबर्स आहेत तर ते फॅमिलिरिटीप्रमाणे काय केलं पाहिजेत असलं पाहिजे. कम्युनिकेशन कम्युनिकेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट हवी त्यांच्यामध्ये. त्यानंतर सॉल्विंग अँड अवॉइडिंग कॉम्प्लिकेट्स अमॉंग द ग्रुप मेंबर्स. ठीक आहे. जे काही ग्रुप मेंबर्स आहेत तर त्या ग्रुप मेंबर्समध्ये एखादी कॉम्प्लिकेटेड्स असतील तर ते अवॉइड केलं पाहिजे आणि ते असेल तर त्याच्यामध्ये सॉल्व केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरनं बघा ट्रेनिंग ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप, तर त्यांना काय केलं पाहिजे बघा ट्रेनिंग दिलं पाहिजे. ट्रेनिंग ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिपसाठी काय केलं पाहिजे बघा ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्यानंतरनं ॲप्रिशिएटिंग ईच अदर, प्रत्येकाला ईच अदर काय केलं पाहिजे बघा ॲप्रिशिएट केलं पाहिजे. इस्टॅब्लिशिंग कॉमन गोल्स, आणि प्रत्येकाचा
कॉमन गोल इस्टॅब्लिश केलं पाहिजे. ठीक आहे. तर हे काय होतं बघा, इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप अपॉंग द पर्सन वर्किंग इन अ ग्रुप. म्हणजे ग्रुपमध्ये एखादा पर्सन जर सपोज वर्क करत असेल तर त्यांच्यामध्ये रिलेशनशिप कसं इस्टॅब्लिश व्हायला हवं. काय सांगितलं बघा, फॉर्मेशन ऑफ ग्रुप, प्रत्येक ग्रुप मेंबरला एकमेकांचं फॅमिलिटी वाटलं पाहिजे. कम्युनिकेशन त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट हवी. एखादं कॉम्प्लिसिट्स ग्रुप मेंबर्समध्ये झालं तर ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे, अवॉइड व्हायला पाहिजे. त्यानंतरनं बघा इंटरपर्सनल आणि रिलेशनशिप किंवा त्यांना काय केलं पाहिजे, ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्यानंतरनं ॲप्रिशिएटिंग इच अदर आणि इस्टॅब्लिशिंग द कॉमन गोल. प्रत्येकाचा कॉमन गोल पाहिजे. जसं तुम्ही आता ग्रुपमध्ये जो काही प्रोजेक्ट करता, जसं एकमेकांना ॲडजस्टमेंट करून घेता, तसंच ह्याच्यामध्ये पण त्यांचं काय पाहिजे बघा, रिलेशनशिप हवं. ठीक आहे. लक्षात आलं. छोटे छोटे पॉईंट्स आहेत बघा आणि सोपे सोपे पॉईंट्स आहेत जे रेग्युलर यूजमध्ये तुम्ही सध्या यूज करतात असे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझिंग स्किल ऑफ सुपरवायझर. इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझिंग स्किल ऑफ सुपरवायझर. ठीक आहे. तर काय काय पॉईंट्स आहेत बघा ह्याच्यामध्ये. इफ सुपरवायझर इज ऑर्गनायझड इन द वर्क प्लेस ही कॅन सेव्ह टाईम अँड मनी ऑफ कंपनी. म्हणजे सुपरवायझरनी एखादं बघा वर्क प्लेस जर सपोज ऑर्गनाईज करणार असेल तर तो काय केला पाहिजे, टायमिंग सेव्ह केलं पाहिजे आणि कंपनीचं मनी पण तिथं काय केलं पाहिजे बघा, सेव्ह केलं पाहिजे. सेव्ह टाईम अँड मनी ऑफ कंपनी. सेव्ह टाईम अँड मनी ऑफ कंपनी. ठीक आहे. ऑर्गनायझेशनल स्किल आर इसेन्शियल फॉर मल्टीटास्किंग. ऑर्गनायझेशनल स्किल हे काय आहे बघा, मल्टीटास्किंगसाठी काय आहे बघा, इसेन्शियल. ऑर्गनायझेशन स्किल आर इसेन्शियल फॉर मल्टीटास्किंग. ऑर्गनायझिंग स्किल ऑफ सुपरवायझर कीप द प्रोडक्शन फ्लो स्मूथ अँड सक्सेसफुल. ऑर्गनायझेशन स्किल कशाची, सुपरवायझरमध्ये काय पाहिजे बघा, ऑर्गनायझेशन स्किल पाहिजे. कीप द प्रोडक्शन फ्लो स्मूथ अँड सक्सेसफुली. जो काय प्रोडक्शन फ्लो स्मूथ आणि सक्सेसफुली व्हायला पाहिजे असं सुपरवायझर काय केलं पाहिजे, ऑर्गनायझेशन स्किल हवं. ठीक आहे. बिकॉज ऑफ दिस स्किल सुपरवायझर कॅन स्ट्रक्चर शेड्यूल ऑफ ऑल वर्कर्स. प्रत्येक वर्कर्स जो काही आहे तर त्याचं शेड्युलिंगचं व्यवस्थितपणे स्ट्रक्चर काय केलं पाहिजे, सुपरवायझरनी काय केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. प्रोडक्टिव्हिटी इज बूस्ट ड्यू टू द गुड ऑर्गनायझेशन स्किल. एखाद्या प्रोडक्टिव्हिटीसाठी बूस्टेड पाहिजे काय, गुड ऑर्गनायझेशन स्किल. कशामध्ये, सुपरवायझरमध्ये. ऑर्गनायझड सुपरवायझर आर क्लॅम अँड प्रिपेअर्ड विथ सिस्टमॅटिक प्लॅनिंग अँड शेड्युलिंग. ऑर्गनायझर सुपरवायझरमध्ये काय बघा, तो काय पाहिजे की सिस्टमॅटिक प्लॅनिंगसाठी आणि सिस्टमॅटिक शेड्युलिंगसाठी प्रिपेअर्ड हवं. कम्प्लिटिंग द कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट प्रोजेक्ट इज अ पॉसिबल ड्यू टू द ऑर्गनायझेशन स्किल ऑफ सुपरवायझर. जर सुपरवायझरनी एखादं स्किलनी ते ऑर्गनायझेशन केलं असेल तर कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट असेल किंवा डिफिकल्ट प्रोजेक्ट असेल तर ते व्यवस्थितपणे काय करू शकेल, तर पॉसिबल आहे कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे. मेंटेनिंग द स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन स्किल कॅन रिड्यूस द चान्स ऑफ डेव्हलपिंग पुअर वर्क हॅबिट लाईक इनइफिशियन्सी, मिसकम्युनिकेशन, रिवर्क, ETC. म्हणजे जर बघा ऑर्गनायझेशन स्किल व्यवस्थितपणे मेंटेन ठेवलं किंवा ऑर्गनायझेशन स्किल करण्यासाठी जो कोणी ऑर्गनायझर आहे तर तो ऑर्गनायझरमध्ये तर त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ते स्किल असेल तर तो काय करू शकतो बघा, की जे काही डेव्हलपमेंट करण्यासाठी इनइफिशियन्सी असेल किंवा रिवर्क करण्यासाठी, म्हणजे एखादं काम चुकतं आहे मग ते वर्क सारखं करण्यासाठी असेल किंवा कम्युनिकेशनसाठी असेल किंवा इनइफिशियन्सीसाठी असेल तर ह्या गोष्टी तिथं होणार नाहीत जर व्यवस्थितपणे ऑर्गनायझेशन केलं आणि ते ऑर्गनायझेशन मेंटेन करण्यासाठी. तर ह्या गोष्टी कशाच्या होत्या बघा, इम्पॉर्टंट ऑफ ऑर्गनायझेशन स्किल ऑफ सुपरवायझर. ठीक आहे. त्यानंतर ना बघा नेक्स्ट पॉईंट आहे, हाऊ टू सुपरवायझर कॅन बी इफेक्टिव्ह इन ऑर्गनायझेशन स्किल. हाऊ टू सुपरवायझर कॅन बी इफेक्टिव्ह इन ऑर्गनायझेशन स्किल. ठीक आहे. बी क्लिअर अबाउट व्हॉट यू नीड टू डू. पहिल्यांदा बी क्लिअर हवं. काय क्लिअर हवं, व्हॉट यू नीड टू डू, व्हॉट यू नीड टू डू. ठीक आहे. हे काय हवं, बी क्लिअर हवं. डिसाईड पाहिजे, काय डिसाईड पाहिजे, वेन यू आर गोईंग टू डू. हे त्यानं काय केलं पाहिजे बघा, डिसाईड केलं पाहिजे. त्यानंतरनं गिव्ह युअर सेल्फ टाईम अँड स्पेस. टायमिंग आणि स्पेससाठी त्यांनी काय केलं पाहिजे, गिव्ह युअर सेल्फ टाईम अँड स्पेस दिलं पाहिजे. डिसाईड केलं पाहिजे व्हॉट इज इम्पॉर्टंट
व्हॉट इज इम्पॉर्टंट आहे तर ते डिसाईड केलं पाहिजे, व्हॉट इज अर्जंट आहे तर ते डिसाईड केलं पाहिजे, ब्रेकडाऊन असेल किंवा डिक्लेअर्ड टास्क असतील तर ते बघितलं पाहिजे. त्यानंतरनं बघा डेलिगेटेड टास्क आणि ब्रेकडाऊन असेल तर ते बघितलं पाहिजे. डू नॉट गेट फ्रस्ट्रेट बाय एक्स्ट्रा टास्क दिल्यानंतरनं तो फ्रस्ट्रेट व्हायला नको. डू नॉट गेट फ्रस्ट्रेट बाय एक्स्ट्रा टास्क. स्टे ऑन टॉप ऑफ द थिंग्समध्ये स्टे ऑन हवं. तर ह्या गोष्टी कशामध्ये आहेत बघा, हाऊ टू सुपरवायझर कॅन बी इफेक्टिव्ह इन ऑर्गनायझेशन स्किल. ठीक आहे, तर हे पॉईंट्स ह्याच्यामध्ये होते. ठीक आहे, त्यानंतरनं बघा नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड रिलेशनशिप इन अ ग्रुप. तर हा लास्टचा पॉईंट्स आहे बघा. त्यानंतरनं हा लास्टचा पॉईंट आहे जेणेकरून आपला इथं सेकंड चॅप्टर संपतो. ठीक आहे, तर ॲडव्हान्टेजेस आहेत. कशाचे ॲडव्हान्टेजेस आहेत तर गुड रिलेशन्स इन अ ग्रुपसाठी गुड रिलेशनशिपचे कोणते ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. तर एम्प्लॉयला काय वाटलं पाहिजे बघा, तर ग्रुपमध्ये आपण वर्क करतो आहे तर एम्प्लॉयला काय वाटलं पाहिजे बघा, गुड फील व्हायला पाहिजे. गुड फॅमिली आपण असल्यासारखं त्यांना काय व्हायला पाहिजे बघा, त्या एम्प्लॉयला वाटलं पाहिजे त्या ग्रुप मेंबरमध्ये काम करतो आहे तेव्हा. ठीक आहे, त्यानंतर बघा तर कम्फर्ट लेवल त्याच्यामध्ये काय पाहिजे, सबऑर्डिनेट्स इन्क्रीजेस द कम्फर्ट लेवल तिथं इन्क्रीज झाली पाहिजे. आणि त्या टीममध्ये किंवा त्या ग्रुपमध्ये काय केलं पाहिजे, पीपल कॅन एन्जॉय द वर्क इन अ टीम. पीपल काय केलं पाहिजे तिथं काय केलं पाहिजे बघा, त्या टीममध्ये एन्जॉय केला पाहिजे. म्हणजे एखादं वर्क कंप्लीट करताना तर तो पीपल तिथं व्यवस्थितपणे वर्क काय केला पाहिजे, कंप्लीट केला पाहिजे, त्याला तिथं एन्जॉय वाटलं पाहिजे. त्यानंतर बघा कोऑर्डिनेट बिकम्स इझियर. एकमेकांच्यात इझिली तो कोऑर्डिनेशन केलं पाहिजे. म्हणजे बघा तुमचा ग्रुप आहे ना, तर तुम्ही ग्रुपमध्ये जेव्हा काम करताय ना तर ग्रुप मेंबरमध्ये तुम्ही एक फॅमिली मेंबरप्रमाणे असल्यासारखं तुम्हाला वाटलं पाहिजे. त्यानंतर कम्फर्ट लेवल तुमच्यामध्ये इन्क्रीज झाली पाहिजे. तुम्ही एखादं वर्क कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला तिथं काय केलं पाहिजे बघा, एन्जॉय वाटलं पाहिजे. तर ते काम करताय ना तर ते काम वाटायला नको, तिथं तुम्ही एन्जॉयमेंटप्रमाणे ते वर्क तिथं कंप्लीट केलं पाहिजे. त्यानंतर असं हे ॲडव्हान्टेजेस आहेत कशामध्ये की ग्रुपमध्ये व्यवस्थितपणे रिलेशनशिप ठेवलेले हे काय आहेत बघा, ह्याचे आहे ॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, टीम मेंबर्स एकमेकांमध्ये कॉपरेट केले पाहिजे. टीम मेंबर्स कॉपरेट इच अदर. एकमेकांमध्ये टीम मेंबर्स काय केलं पाहिजेत, कॉपरेट केलं पाहिजे. ट्रेस लेवल ऑफ वर्क रिड्युसेस. तर काय केलं पाहिजे बघा, ह्याच्यामध्ये ट्रेस लेवल पण काय केलं पाहिजे बघा, ह्याच्यामध्ये रिड्यूस व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, तर म्युच्युअल गायडन्स इज अवेलेबल इन अ टीम इफ रिलेशनशिप आर गुड. रिलेशनशिप्स गुड असेल तर त्याच्यामध्ये काय असू शकतं बघा, तर जे काही आपण गाईडलाईन्स आहेत तर ते त्याच्यामध्ये काय असू शकतील, भेटू शकतील व्यवस्थितपणे. त्यानंतर जे काही चेंजेस असेल तर ते डिफिकल्ट चेंजेस कॅन बी एस्केप्टेड अँड सक्सेस इज अ इझी. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, जे काही चेंजेस आहेत तर ते डिफिकल्टी चेंजेस असतील तर ते तुम्ही एस्केप करू शकता आणि इझिली सक्सेस करू शकता. म्हणजे एखादी गोष्टीमध्ये बघा, तर अचानक आता तुम्ही तुमचा ग्रुप आहे तर त्यानंतर तुमच्या त्या ग्रुपमध्ये व्यवस्थितपणे रिलेशनशिप असेल तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर त्या ग्रुप मेंबर्समध्ये व्यवस्थितपणे तुमचं रिलेशन असेल तर एखादी चेंजेस असतील तर तुम्ही व्यवस्थितपणे ते टास्क कंप्लीट करू शकता. तर ते चेंजेसमध्ये व्यवस्थित तुम्ही चेंज करण्यामध्ये सक्सेस भेटू शकतो. त्यानंतरनं ट्रेस लेवल जर कमी होऊ शकतो, रिड्यूस होऊ शकतं जर ग्रुपमध्ये तुमचं रिलेशनशिप व्यवस्थित असेल तर. एकमेकांमध्ये कॉपरेट करू शकता. त्यानंतरनं बघा इझिली तुम्ही कोऑर्डिनेशन करू शकता. जे काय वर्क आहे तर ते वर्क न समजता तर ते वर्क तुम्ही व्यवस्थित एन्जॉय करून ते कंप्लीट करू शकता. त्यानंतर तुमच्यामध्ये कम्फर्ट लेवल इन्क्रीज होऊ शकते आणि फॅमिलीप्रमाणे तुम्हाला काय करू शकतो, वाटू शकतं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी होत्या ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड रिलेशनशिप इन अ ग्रुपमध्ये. ठीक आहे, लक्षात आलं हे पॉईंट्स. तर इथं आपला हा सेकंड चॅप्टर संपलेला आहे बघा. काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.